अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. बानू बानू आता काही जगत नाही आपण. आता मी येलो. हा हे राक्षसच आहे ती ना. आपलं काही खरं नाही बाबा. हितनच माघारी जाऊया. बानुताई आता काय करायचं? या तुमचं स्वागत आहे. माघारी पळून जायचा विचारही करू नका. माझ्या समोर या, नाहीतर माझे दैत्य तुमचा पाठलाग करून तुम्हाला ओढून घेऊन येतील. आता काही जगत नाही आपण. मला लय जगायचं होतं. या आय बानू काय करायचं आता? चला मोर. न तू खंडोबाची बायको ना? वय आणि तू कोण? मी विनाशक तुमच्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी इथं आलो आहे. अरे देवांचं भ्या ठेव. त्यासनी कळालं ना तर खरं नाही तुझं. मला ठाऊकच नव्हतं ना तुम्ही कोण आहे ती. आता ओळख झाली. मी जाऊ? नाही, इथेच थांब.
आज जेजुरीच्या परिसरात जी परिस्थिती आहे त्याची आपणा सर्वांनाच जाणीव आहे. युद्धाची स्थिती दैत्यांनी निर्माण केली आणि त्यांना कडक असे शासन करण्यासाठी हे तिकडे गेले आहेत. आता लवकरच युद्धाला प्रारंभ होईल. पण अशा परिस्थितीत घडू नये अशी घटना घडली आहे. माझ्यावर जे दायित्व होते ते मला पूर्ण करता आले नाही. देवी जे घडलं आहे ते सगळ्यांना सांगा, सर्वांना कळू दे. मी बानूला जेजुरी सोडून जाण्याची आज्ञा दिली होती. या सिंहासनाच्या अधिकाराने मी तिला तसे सांगितले होते आणि तिने तसा निश्चयही केला होता. परंतु श्री खंडेरायांनी बानूला सांगितलं होतं की जोपर्यंत ते सांगत नाहीत तोपर्यंत जेजुरी सोडून जायचं नाही. हो, पण तरीही बानू जेजुरी सोडून गेली. हे घडणं खरंच अपेक्षित नव्हतं. हो, माझ्यावरचे दायित्व मी पार पाडू शकले नाही याचे मला दुःख होते आहे. देवी, आमच्या हातनं चूक झाली आहे बघा. ह्याच्यामध्ये तुमची काय भी चूक नाही. नाही चौडप्पा, या राज्याची साम्राज्ञी म्हणून मला ते जमलेलं नाही. ही गंभीर समस्या आहे. बाणाई ज्या वाटेने चंदनपुरीला जाणार आहे त्याच वाटेत ते दैत्य आहे. हो बंधू, आणि म्हणूनच तिने जाऊ नये असे यांनी सांगितले होते. अशा युद्धाच्या प्रसंगात बानूकडे दुर्लक्ष होऊ शकतं ह्याबद्दल आमचं बोलणं देखील झालं होतं. पण अखेर ते घडलंच. आणि आता जर बानूला काही झालं तर मी स्वतःला कधीही क्षमा करू शकणार नाही. यावर काहीतरी मार्ग निघेल. कदाचित ती दुसरीकडेही गेली असावी. बंधू, तुम्ही साक्षात विष्णू आहात. तुम्ही तुमच्या दिव्य दृष्टीने हे पाहू शकता की ती आत्ता कुठे आहे. काय झालं? काय झालं बंधू, सांगा ना. तुम्ही असे शांत का? त्या दैत्यांनी बाणाईला घेराव घातला आहे. बाणाईला पकडून ठेवलं आहे त्यांनी. खंडोबा, माझ्या बरोबर युद्ध करण्यासाठी
तुला गड उतरून यावंच लागलं. खूप वेळ प्रतीक्षा करावी लागली. मला वाटलं होतं तू आधीच निघून येईल. विनाशक, ही मृत्यूची अभिलाषा आहे. बानूला आणि माझ्या सर्व माणसांना मुक्त कर. आधी तू युद्ध तर कर. की मध्यस्थी करायला आला आहेस विष्णू सारखी? विनाशक, तुझी युद्धाची इच्छा मी पूर्ण करेन, परंतु स्त्रीला समोर ठेवून युद्ध करण्याचा मूर्खपणा करू नको. ही केवळ स्त्री नाही तर तुझी बायको आहे, प्रियसी आहे. आधी तुझ्याशी युद्ध करून हिला माझ्या राजवाड्यात घेऊन जाईन. विनाश, विनाश, विनाश. बानू, मी तुला थांबायला सांगितलं होतं, परंतु तू माझं ऐकलं नाहीस. असो, भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. बानू, दूर जाऊन उभी राहा. तरी मी तिला सांगतच होतो, बरं माझं ऐकलंच नाही तिनं. ए चालेल, माग चाल. बंधू, आपण काहीतरी करायला हवं. आपण यातून बानूची सुटका करायला हवी, नाहीतर मी जाते. नाही देवी, आपण तिथे जाणं उचित नाही. मग मी काय करू? मी यांना काय सांगू? मी माझे दायित्व पार पाडू शकले नाही असं यांना सांगू?
बानूनेही जेजुरी सोडून जावं असं मला वाटत होतं, पण तरीही या प्रजेचा ती एक भाग आहे आणि हे सगळं घडत असताना मी काहीही केलं नाही असे अनेकांच्या मनात प्रश्न उभे राहतील. मी तिचा रागराग करते म्हणून हे सारं घडत असताना मी केवळ पाहत राहिले असंही लोक उद्या म्हणतील. नाही म्हाळसा, तुमचं प्रजेवर किती प्रेम आहे हे सर्वांना ठाऊक आहे. तुम्ही जाणून बुजून असं काही करणार नाही याची खात्री आहे सगळ्यांना. पण देवी, मी स्वतःला काय उत्तर देऊ? मला हे सारं थांबवायला हवं. मी जाते. देवी, तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नकास. आम्ही जातो आणि बानाईसने परत घेऊन येतो बघा. देवी, तुम्ही एक विसरत आहात. साक्षात श्री खंडेराय या दैत्यांशी युद्ध करायला गेले आहेत. लवकरच त्यांचं आणि दैत्यांचं युद्ध सुरू होईल. श्री खंडेराय बाणाईला काही होऊ देणार नाही. नगाऱ्यांचा आवाज म्हणजे युद्धाला प्रारंभ झाला आहे. या!